हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. मित्रांनो, आपण पाहत आहोत बॉन्ड फ्युजन. ठीक आहे, आपण काय पाहत आहोत? बॉन्ड फ्युजन. आणि बॉन्ड फ्युजन मध्ये आपण होमोलायसिस, होमोलॅटिक फ्युजन जे आहे ते आपण काल बघितलेलं आहे. आज आपण नेक्स्ट सांगणार आहोत पुढचा बॉन्ड फ्युजन. ठीक आहे ना. ब्रेकिंग ऑफ बॉन्ड आपण बघत आहोत, बॉन्ड फ्युजन बघत आहोत. देर आर टू वेज टू ब्रेक द कोव्हॅलेंट बॉन्ड. दोन वेज आहेत की ज्याला आपण काय करू शकतो? कोव्हॅलेंट बॉन्डला ब्रेक करू शकतो. ठीक आहे ना. अशा किती वे आहेत? दोन वेज आहेत. फर्स्ट वे वी हॅव टू सी, आपण जो बघितलेला आहे तो कुठला आहे? होमोलॅटिक फ्युजन किंवा होमोलायसिस आपण ज्याला म्हणतो. सेकंड वे आज आपण बघणार आहोत, दॅट इज हेट्रोलायसिस किंवा हेट्रोलॅटिक फ्युजन. आता जसं मी काल तुम्हाला होमो आणि लायसिसचा अर्थ सांगितला होता, तसंच आज सांगणार आहे बघा हेट्रो. हेट्रो मीन्स डिफरंट. ठीक आहे ना. हेट्रो मीन्स डिफरंट आहे. आणि लायसिस म्हणजेच काय आहे? ब्रेकिंग. नाही, सो ब्रेक. हेट्रोलायसिस म्हणजे डिफरंट ब्रेकिंग. आता या ठिकाणी जे काय आपल्याला बॉन्ड तुटणार आहे त्यावेळेस समान वाटणे होणार नाहीत. नाही, यावेळेस काय होणार आहे? डिफरंट. एकाला जास्त एकाला कमी. जे दोन भाग होतील, एक जास्त एक कमी, अशा पद्धतीने होणार आहे. त्याला म्हणायचं आपल्याला हेट्रोलायसिस. त्यालाच काय म्हणणार आपण? हेट्रोलायसिस असं म्हणणार आहोत. किंवा हेट्रोलॅटिक फ्युजन सुद्धा आपण त्याला काय करू शकतो? म्हणू शकतो. ओके, सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हेट्रोलॅटिक फ्युजन? बघा, डेफिनेशन मी या ठिकाणी सांगतो. काय असणार आहे? द ब्रेकिंग ऑफ single covalent bond in such a way. बघा कशा पद्धतीने होणार आहे ब्रेकिंग? इन सच अ वे दॅट. ठीक आहे. आता कालची आणि आजची जर आपण डेफिनेशन बघितली तर इथपर्यंत सेमच आहे. द ब्रेकिंग ऑफ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड इन सच अ वे दॅट. आलं लक्षात? इथून पुढे आता डेफिनेशन बदलणार आहे. इन सच अ वे दॅट वन ॲटम acquire both electrons दोन्ही इलेक्ट्रॉन जे त्या शेअरिंग केलेले असतील ते दोन्ही इलेक्ट्रॉन कुणाकडे जातील? एकाच ॲटम कडे जातील. सो वन ॲटम acquire both electron and form आणि तो काय तयार करेल? आयन्स. and form ions are called heterolytic fusion. त्यालाच आपण काय म्हणतो? हेट्रोलॅटिक फ्युजन असं म्हणतो. बघा काय डेफिनेशन सांगितली आपण हेट्रोलॅटिक फ्युजनची. द ब्रेकिंग ऑफ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड इन सच अ वे दॅट वन ॲटम acquire both the electrons and form ions. काय होतील या ठिकाणी? ज्यावेळेस ब्रेकिंग होणार आहे त्यावेळेस दोनही इलेक्ट्रॉन जे शेअरिंग केलेले असतील तो एकच ॲटम काय करणार आहे? घेणार आहे आणि आयन्सला प्रोड्यूस करणार आहे. अशा प्रकारे जर होत असेल तर त्याला आपण म्हणतो हेट्रोलायसिस. ठीक आहे ना. हेट्रोलॅटिक फ्युजन आपण त्याला म्हणणार आहोत. जसं की आता एक एक्झाम्पल बघूया. समजा फॉर एक्झाम्पल AB इज द मॉलिक्यूल. ओके, AB इज द मॉलिक्यूल अँड धिस मॉलिक्यूल, बघा AB is the molecule and this molecule is formed due to sharing of one electron of A and one electron of B. हा जो काही इथे बॉन्ड तयार झालेला आहे, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड जो या ठिकाणी तयार झालेला आहे, इट इज ड्यू टू कशामुळे तयार झालेला असेल? वन इलेक्ट्रॉन ऑफ A and one electron of B. दोघांचा एक एक बॉन्ड दोघांचा एक एक इलेक्ट्रॉन त्यांनी शेअरिंग केल्यामुळं या ठिकाणी सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड जो आहे तो फॉर्मेशन होतो. लक्षात? आणि मग काय होणार आहे बघा, जर समजा यांच्यातला हा बॉन्ड जर ब्रेक झाला, हा बॉन्ड काय झाला? ब्रेक झाला आणि दोनही इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले एकाच ॲटम कडे काय होतील? शिफ्ट होतील. सो फॉर्मेशन काय होईल बघा? A+
plus and B minus. So ions are formed. So काय होतील? आयन्स या ठिकाणी फॉर्मेशन होतील. हे ना काय प्रोसेस होणार आहे या ठिकाणी? हेट्रोलिसिस. ठीक आहे ना, काय प्रोसेस होईल? जर समजा हेट्रोलिसिस झालं एखाद्या मॉलिक्यूलचं तर तयार होतात प्लस मायनस चार्जचे आयन्स. दोन आयन्स या ठिकाणी काय होतील? फॉर्मेशन होतील. अशा प्रकारे जर बॉन्ड ब्रेक होत असेल तर याला आपण काय म्हणतो? हेट्रोलिसिस असं म्हणतो. ओके, इन दिस वे, या प्रकारे ये नहीं, इफ इस तरह से बॉन्ड अगर ब्रेक होता है कि शेयरिंग किए हुए दोनों भी इलेक्ट्रॉन किसी एक एटम के पास चले जाते हैं तो इस तरह के रिएक्शन को, इस तरह के बॉन्ड फ्यूजन को हम कहते हैं हेट्रोलाइटिक बॉन्ड फ्यूजन या फिर हेट्रोलिसिस. ये ना हेट्रोलाइटिक बॉन्ड फ्यूजन किंवा काय म्हणणार आपण याला? हेट्रोलिसिस असं आपण म्हणणार आहोत. ठीक आहे, लक्षात आली डेफिनेशन? अत्यंत सोपी आहे. बघा बघा, होमो आणि हेट्रो मध्ये काय फरक आहे? बेसिक फरक लक्षात आला तुमच्या? काय सांगतोय मी? होमो मध्ये काय सांगितलं होतं? ज्यावेळेस एक सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतो त्यावेळेस त्यातले जे दोन इलेक्ट्रॉन असतात ते दोनही ऍटम एक एक इलेक्ट्रॉन घेतात, बरोबर आहे. आणि हेट्रोलिसिस मध्ये काय होतं? एकच ऍटम दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन जातो. लक्षात आलं? एकच ऍटम दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन जातो त्याला म्हणायचं हेट्रोलिसिस. आणि दोन्ही ऍटम एक एक इलेक्ट्रॉन घेऊन जातात त्याला म्हणायचं होमोलिसिस. लक्षात आलं का? है ना. आता एक उदाहरण सांगतो बघा याच्याच वरून. है ना, आता दोन भाऊ असतात, ठीक आहे, खूप मोठी प्रॉपर्टी असते आणि मग दोघांच्या ज्यावेळेस वाटण्या होतात त्यावेळेस समान वाटण्या केल्या जातात. ठीक आहे ना. समजा 4 एकर शेती आहे, 2 एकर एकाला आणि 2 एकर दुसऱ्याला. जर अशा प्रकारच्या जर वाटण्या झाल्या, अशा प्रकारचं जर त्यांचं ब्रेकिंग झालं असेल तर त्याला काय म्हणायचं? बघा, दोघांनी 4 एकर टोटल आहे, दोघांनी 2-2 एकर वाटून घेतले. कोणतं लिसिस झालं? होमोलिसिस झालं. सेम प्रमाणात भाग मिळालेले आहे, सिमेट्रिकल फ्युजन केलेलं आहे. ठीक आहे. पण दुसरीकडे काय होतं? त्यांच्या शेजारच्या गावामध्ये काय होणार आहे? दोन भाऊ असतात, दोघांमध्ये 4 एकर शेती असते, नाही, आणि एक जण जरा ताकदवान असतो, तो काय करतो? 3 एकर शेती स्वतःकडे घेतो किंवा 4 एकर शेती स्वतःकडेच घेतो, दुसऱ्याला काही देतच नाही. कसलं फ्युजन म्हणायचं याला? ह्याला म्हणायचं हेट्रोलाइटिक फ्युजन. याला काय म्हणायचं? हेट्रोलाइटिक फ्युजन. हे नाही, सगळं स्वतःकडेच ओढून घ्यायचं, दुसऱ्याला काहीच द्यायचं नाही. मग इथं तेच झालंय ना, शेअरिंग केलेले असते कोणाचे? दोघांचे एक एक इलेक्ट्रॉन शेअरिंग करून काय केलेला असतो? बॉन्ड तयार केलेला असतो. पण ज्यावेळेस यांची ब्रेकिंग होते त्यावेळेस एक जणच काय करतो? ते दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन निघून जातो. सो दॅट इज द हेट्रोलाइटिक फ्युजन. ह्यालाच काय म्हणायचं? हेट्रोलाइटिक फ्युजन असं म्हणतात. लक्षात आलं? आता कळालं? एक्झाम्पल आहे, अगदी जनरल एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगितलंय मी हेट्रोलाइटिक फ्युजन आणि होमोलाइटिक फ्युजन कशाला म्हणतात ते. ठीक आहे. सो डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. आता आपल्याला डेफिनेशन काय सांगितली आपण? द ब्रेकिंग ऑफ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड इन सच अ वे, द ब्रेकिंग ऑफ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, ठीक आहे, म्हणायचं तुम्हाला सुद्धा, द ब्रेकिंग ऑफ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड इन सच अ वे दॅट वन एटम acquire both electrons. One atom acquire both electrons and form. आणि तो काय प्रोड्यूस करतो? आयन प्रोड्यूस करतो. आणि काय प्रोड्यूस करतो? आयन प्रोड्यूस करतो. मग जर मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ हेट्रोलाइटिक फ्युजन, सो नाउ टेल मी, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ हेट्रोलाइटिक फ्युजन? यस, व्हेरी गुड. कुठला असणार आहे? आयन्स. हे नाही, ज्या वेळेस हेट्रोलाइटिक फ्युजन होतं त्यावेळेस काय तयार होतात? आयन्स तयार होतात. ओके, नाउ टेल मी व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ होमोलाइटिक फ्युजन? हो, होमोलाइटिक फ्युजन कशाला म्हणायचं? बोलायचं तुम्हाला. यस, होमोलाइटिक फ्युजनचा प्रोडक्ट काय असतो? तर फ्री रॅडिकल्स. ठीक आहे ना. होमोलाइटिक फ्युजनचा प्रोडक्ट काय असतो? फ्री रॅडिकल्स. हेट्रोलाइटिक फ्युजनचा प्रोडक्ट काय असतो? तर कुठला असतो सांगितलं आपण आताच? आयन्स. ठीक आहे, लक्षात राहील आता. सो नाउ नेक्स्ट अजून काही पॉइंट्स आपण बघणार आहोत हेट्रोलाइटिक
फिजनचे. बघा फर्स्ट पॉइंट मी सांगणार आहे, इट इज अनसिमेट्रिकल. इट इज अनसिमेट्रिकल फिजन आहे का नाही? बरोबर आहे ना? या समान वाटणे झाले की इथं सेम भाग झाले का दोन? बिलकुल नाही, एकाने सगळं घेऊन गेलेलं आहे. सो इट इज ए अनसिमेट्रिकल फिजन. सो आपण याला काय म्हणू शकतो? इट इज ए अनसिमेट्रिकल फिजन. ठीक आहे ना? नेक्स्ट दुसरं, मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह ऍटम. जे काही दोन ऍटम्स या ठिकाणी असतात ज्यांनी कोव्हॅलेंट बॉन्ड जो काय आहे तो फॉर्मेशन केलेला असतो, त्याबद्दल सांगते. काय काय सांगतो आपण बघा, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम्स टेक बोथ इलेक्ट्रॉन्स. आता आपण बघितलं की एकच ऍटम काय करतो, त्यांच्यामधला इलेक्ट्रॉन जो आहे तो घेऊन जातो ज्यावेळेस बॉन्ड ब्रेकिंग होतो त्यावेळेस. पण मग कुठला घेऊन जातो रे? जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तो. कोणता घेऊन जातो? जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तो. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय रे? ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेण्याची पॉवर जास्त आहे. नाही मला सांगा, वाट नाही केल्या एकाने सगळं घेऊन गेलं, तो दुबळा असेल का ताकदवान असेल? त्याची पॉवर जास्त असेल का वीक असेल तो? असं होईल का कधी? एकदम मरतुगडं माणूस आलं आणि तुमची सगळ्या वस्तू घेऊन गेला, असं होईल का कधी? कधीच नाही. बरोबर आहे का नाही? सो ज्याच्याकडे पॉवर आहे तोच काय करू शकतो, अशा प्रकारचं करू शकतो. बरोबर आहे ना? बघा जर दोन समानच ताकदीचे असतील तर एकमेकांच्या नादी लागतील कधी? बिलकुल नाही. है ना? तुम्ही गावात बघत असता दोन सेम ताकदीच्या जर पार्टी असल्या तर हो नाही, दोघांमध्ये जास्त काही म्हणजे एकमेकांचा अधिकार हिरावून घेत नाही. पण जर एखादा खूपच ताकदवान असला आणि एखादा खूपच दुबळा असला तर त्याच्यावर मात्र मग त्याच्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात, हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जातो. सेम तसंच आहे बघा या ठिकाणी. काय आहे या ठिकाणी बघा, जो इलेक्ट्रॉन घेतो दोन्हीच्या दोन्ही तो कसा असतो? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची पॉवर त्याच्यामध्ये जास्त असते. इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेण्याची पॉवर त्याच्याकडे जास्त असते, त्याला आपण मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असं म्हणतो. सो जो इलेक्ट्रॉन घेतो तो कसा असतो? मग मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम असतो. पिरियडिक टेबल शिकल्यानंतर आपण पिरियडिक टेबल शिकणार आहोत बघा. सो पिरियडिक टेबल शिकल्यानंतर तुम्हाला हे आपोआप लक्षात येईल की विच ऍटम्स आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, विच ऍटम्स आर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, कोणते इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत, कोणते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहेत, ट्रेंड कसा बदलत जातो की नाही. पिरियडिक टेबल मध्ये डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं, वरून खाली येताना काय होतं, हे सगळं आपण नंतर बघणार आहोत. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो त्याच्याकडेच दोन्ही इलेक्ट्रॉन काय करतात, शिफ्ट होत असतात. ओके, नाउ नेक्स्ट नंबर 3. ओके, heterolysis forms ions. कुठले आयन्स फॉर्मेशन होतात माहिती का? कॅटायन अँड anions. बघा आपण मगाशी सांगितलं व्हॉट इज द प्रोडक्ट इज द आयन. विच आयन? देयर आर 2 टाइप्स ऑफ आयन्स. बघा दोन प्रकारचे आयन्स असतात. कुठले? एक असतो कॅटायन्स आणि दुसरा असतो एनायन्स. सो हेटेरोलिसिस झाल्यानंतर एनायन फॉर्मेशन होतात. एक कॅटायन असतो त्याचा आणि दुसऱ्याचं नाव असतं एनायन. जो कॅटायन असतो त्याच्यावरती असतो पॉझिटिव्ह चार्ज, एनायन असतो त्याच्यावरती असतो निगेटिव्ह चार्ज. कॅटायन असतो त्याच्यावर असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि एनायन असतो त्याच्यावर असतो निगेटिव्ह चार्ज. लक्षात आलं? नाही. सो काय सांगितलं आपण बघा, हेटेरोलिसिस फॉर्म्स आयन दॅट इज कॅटायन्स अँड एनायन्स. ठीक आहे, कॅटायन आणि एनायन. नंबर 4 पुढचा पॉइंट, इट टेक प्लेस इन पोलार सॉल्व्हंट. बघा, इट टेक प्लेस इन पोलार सॉल्व्हंट. पोलार सॉल्व्हंट मध्ये काय होतं? हेटेरोलिसिस होत असतं. होमोलिसिस कोणत्या सॉल्व्हंट मध्ये होतं म्हणून सांगितलं आपण? यस, नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये. याच्या एक्झॅक्टली अपोजिट तिकडे टाकायचं ते नाही. होमोलिसिस नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये होतं, तर हेटेरोलिसिस जे आहे ते पोलार सॉल्व्हंट मध्ये होत असतं. हेटेरोलिसिस कुठं होतं?
तर पोलार सॉल्व्हंट मध्ये होत असतं. लक्षात राहील का आता हेट्रोलिसिस कुठं होतं तर पोलार सॉल्व्हंट मध्ये होत असतं. लक्षात आलं आता. सो आपण यालाच काय म्हणू शकतो इट इज ऑल्सो कॉल्ड आणि म्हणूनच आपण इट इज ऑल्सो कॉल्ड polar, it is also called polar or ionic reaction. बघा पोलार सॉल्व्हंट मध्ये होतं आणि आयन्स तयार होतात म्हणून आपण हेट्रोलिसिस ज्या रिएक्शन मध्ये होतं त्या रिएक्शनला आपण काय म्हणू शकतो these are polar reactions or ionic reactions. त्याला तुम्ही पोलार रिएक्शन म्हणा किंवा आयोनिक रिएक्शन म्हणलं तरी सुद्धा चालेल. लक्षात राहील आता. सो दिस इज द हेट्रोलिसिस. याला म्हणायचं हेट्रोलिसिस. काय बघितलं आपण काल होमोलिसिस बघितलं होतं, आज आपण हेट्रोलिसिस बघितलं आहे. सो अशा पद्धतीनं आपण बॉन्ड फ्युजन हा जो पॉइंट आहे तो आता संपवलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे दोन्ही व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. जर तुम्हाला रिएक्शन सॉल्व्ह करायचे असतील, जर तुम्हाला त्या सोडवायच्या असतील, ठीक आहे ना, तुम्हाला रिएक्शन मध्ये एकदम म्हणजे सोप्या जर रिएक्शन जाणार असेल तुम्हाला करायचे असतील, ठीक आहे ना, पुढचा अभ्यास अत्यंत सोपा जर करायचा असेल तर तुम्हाला हे जे मी बेसिक सांगतोय ना हे खूप महत्वाचं आहे. बरेच लोक काय करतात बघा याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि याच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर मग पुन्हा अडचण येते. म्हणतात सर रिएक्शनच लक्षात राहत नाहीये, कशी लक्षात ठेवायची, आम्हाला ते खूपच अवघड चाललंय. नाही असले कुठाने करत बसतात. ते असं बिलकुल करायचं नाही. आपले जे काही स्टुडंट आहेत लक्षात ठेवा त्यांना ऑर्गॅनिक रिएक्शन्स त्या अशा पटापटा आल्या पाहिजेत आणि ते येणारच आहे. फक्त तुम्ही करत राहा. मी सांगतोय ना त्याच पद्धतीने तुम्हाला करत राहायचं आहे. बिलकुल कसली अडचण येणार नाही, ठीक आहे ना, बिलकुल कसलीच अडचण येणार नाही. फक्त काय करायचं तुम्हाला करत राहायचं आहे. मी सांगतोय तोच वे फॉर्म करायचा आहे, फक्त तुम्हाला फॉलो करायचा आहे. बघा रोज नियमाने काय करायचं मी सांगतोय तेवढं करायचंच आहे. त्याच्यामध्ये बिलकुल आजचं काम उद्यावर ढकलायचं नाही. जर कोणी आजचं उद्याचं परवा करत असेल तर हे बिलकुल बी जमणार नाही. तुम्हाला केमिस्ट्री येणार नाही. आताच सांगून टाकतो, ठीक आहे ना. रोज काम करायचं. थोडा वेळच आपण किती मी आता 15 ते 20 मिनिटाचा आपला एक हा व्हिडिओ असतो, बरोबर आहे का. त्याला तुम्हाला प्रिपेअर करण्यासाठी पूर्ण समजून घेऊन लक्षात ठेवण्यासाठी अर्धा एक तास खूप झाला. अर्ध्या तासामध्ये तुम्ही त्याला व्यवस्थितपणे तयार करू शकता आणि मागचं वाचण्यासाठी एक 5 ते 10 मिनिटं. सो एक अर्धा पाऊण तासाचा अभ्यास रोज केमिस्ट्रीचा केला आज तर खूप झाला. हे नाही हळूहळू जसं आपण पुढे जातो तसं हा अभ्यास आपण 1 तास, हे नाही मग 1 तास 15 मिनिटं, हे सव्वा तास, मग 1.5 तास असं करत आपण जाणार आहोत. मी एकदाच तुम्हाला 10 तास अभ्यासाला अजिबात बसा असं सांगणार नाही. इट इज नॉट इम्पॉसिबल. हे होऊ शकत नाही, हे होऊ शकत नाही. हळूहळू हळूहळू आपल्याला काय करायचंय स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे जायचं आहे. लक्षात येत आहे ना. हे नाही आता तुम्हाला जर म्हटलं डायरेक्ट खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर चला तर तुम्ही डायरेक्ट 10व्या पायरीवरती पाय देऊ शकता का. आणि जर दिलाच एखाद्याने तर काय होणार आहे, बरोबर आहे ना. लक्षात आलं ना. सो असं अजिबात करायचं नाही. एक एक स्टेप बाय स्टेपच तुम्हाला पुढे चालायचं आहे. आपल्यापाशी वेळ आहे. सो आपल्याला काय करायचं आहे हळूहळू अभ्यासाचा टाइम वाढवायचा आहे. आज अर्धा तास करत असताल तर एक 8 दिवसांनी त्याच्यामध्ये 10 मिनिटाचा इन्क्रीमेंट करावा लागेल. त्याच्यापेक्षा अजून 8 दिवसांनी तुम्हाला अजून 10 मिनिट इन्क्रीज होतील. असं करत करत एका महिन्यामध्येच तुम्ही काय करता 1 तास अभ्यास करायला लागतात. पुढच्या महिन्यामध्ये हळूहळू हळूहळू तुम्ही काय करता 1 तास 5 मिनिटं, 1 तास 10 मिनिटं असं करत 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 2-2 तास अभ्यास करतात आणि तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्या ठिकाणी कंटाळा येणार नाही, कसल्याही प्रकारचा नर्वसनेस नसेल, ठीक आहे ना. अगदी आनंदानं आणि फुल कॉन्सन्ट्रेशन ना अभ्यास करायचा आहे मित्रांनो. लक्षात येत आहे ना. अगदी आनंदानं हसत खेळत फुल कॉन्सन्ट्रेशन ना अभ्यास करायचा आहे. ओके. सो इथपर्यंत आजपर्यंत जिथपर्यंत झालेलं आहे पूर्ण क्लिअर करा, पूर्ण वाचत राहा, मागचं विसरू नका. ओके. थँक्यू.